शेतकरी म्हणजे देशाचा कणा। दुष्काळ असू देत किंवा कोसळणारा पाऊस, दिवसा रात्री आळीपाळीनं पिकांना पाणी हे द्यावंच लागतं। खास करून रात्रीच्या अंधारात शेतकऱ्याला शेतातल्या पिकांना पाणी देणं म्हणजे फार मोठी जोखीम आहे। शेतातल्या मातीमध्ये साप, विंचू यांसारख्या जीवघेण्या प्राण्यांचा वावर असतो, पण तरी सुद्धा आपल्या जीवाची कोणत्याही प्रकारे पर्वा न करता आपल्या कष्टानं शेतीला जीवदान देतो। या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच खास बळीराजासाठी उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जून 2017 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली। यामुळे दिवसा सुद्धा लाईट नाहीत म्हणून शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं काम हे थांबणार नाहीये। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये नक्की आहे तरी काय? शेतीच्या कामांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढावा, जेणेकरून शेतकऱ्यांना विजेसाठी कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही। त्याचबरोबर पर्यावरणाचं संरक्षण सुद्धा होईल। सरकार यामध्ये शेतकऱ्यांची जमीन भाड्यानं घेणं आणि विजेची निर्मिती करणं, ह्या विजेचा वापर शेतकऱ्यांसाठीच खास करून केला जाणार आहे। शेतकऱ्यांच्या जमिनीवरती सोलर पॅनल बसवला जाईल आणि शेतीसाठी लागणारी वीज त्याच शेतामध्ये तयार केली जाईल। एकूण 7000 मेगावॉट आणि सौर प्रकल्प साल 2025 पर्यंत 40% फिडरचे सोलरायझेशनचे उद्दिष्ट मिशन 2025 म्हणून निश्चित केले, ज्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी 0.5 मेगावॅट ते 25 मेगावॅट क्षमतेचा कृषीभार असलेल्या वितरण उपकेंद्रापासून 5 ते 10 किलोमीटर सौर प्रकल्प हे बसवले जाणार आहेत। महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी 3700 कोटी रुपये खर्च केलेत। ही योजना केवळ वीज बिल कमी करण्यासाठीच काम करणार नाहीये, तर आर्थिक मदत देखील यामधून शेतकऱ्यांना होणार आहे। शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये किंवा 1.5 लाख रुपये वार्षिक भाडं किंवा 3% वार्षिक वाढ यामध्ये असणार आहे। आता या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींना 15 लाखाचं अनुदान सुद्धा मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये 45 लाख पेक्षा अधिक शेतकरी वीज ग्राहक आहेत। कृषी पंपासाठी राज्यातील एकूण 22% वीज ऊर्जेचा वापर हा करण्यात येतो। या योजनेमध्ये आतापर्यंत 513 मेगावॉटचे सौर कृषी प्रकल्प झाले। जून 2017 मध्ये सुरू झालेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेचा टप्पा व्यापक करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या नावाने सुरू झाली आहे। 24 एप्रिल 2023 ला ही लागू सुद्धा करण्यात आली आहे। तसंच या योजनेचा मिशन 2025 चा आराखडाही तयार केलाय। आता या योजनेसाठी लागणारी कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, जमिनीचा तपशील, बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक आणि पॅन कार्ड। या योजनेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही कशा प्रकारे करू शकता? तर तुम्हाला सौर कृषी वाहिनी योजनेच्या या वेबसाईटवरती क्लिक करून आवश्यक ती सर्व माहिती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भरायची आहे।
आपल्या महायुती सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांचं भविष्य सौर शक्तीने जरूर उजळणार आहे। तर लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा।